नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षा बघणार आहोत, जी की आज आपला जो पेपर झालेला आहे 2 मे 2026 रोजी त्याचा संच सेट सी बघणार आहोत। संपूर्ण विश्लेषण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 1, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटी पासून उंची किती मीटर आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1155। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रेयॉन। प्रश्न क्रमांक 3, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालास केली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लॉर्ड डलहौसी। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी खानदेश। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॉम्बे हेरलॉल्ड। प्रश्न क्रमांक 6, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्रामसेवक। प्रश्न क्रमांक 7, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दिल्ली। प्रश्न क्रमांक 8, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 9, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4 मोजरी। तर जे काही खुणा आहेत ना त्याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ, जे की मी क्वेश्चन सांगते आहे आन्सरचे त्याच्यावर लक्ष द्या, कारण की हे खुणा विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये केलेल्या ह्या चुकीच्याही असू शकतात। प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 11, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच की 3 माननीय सदानंद दाते। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हे हॅश म्हणून दिलेलं आहे, याच्यात की नाही का तुम्हाला 1 मार्क देण्यात येणारे, हा प्रश्न चुकीचा आहे। प्रश्न क्रमांक 13, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच की 3 पोलीस अधीक्षक। प्रश्न क्रमांक 14, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी श्रीमती प्रतिभा पाटील। प्रश्न क्रमांक 15, नुकताच खालीलपैकी कोणावर संसदेत महाभियोग चालविला गेला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की 4 यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 16, भारताच्या राष्ट्रध्वज किती रंग आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रामध्ये किती महसुली प्रशासकीय विभाग आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की 4 6 विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 माननीय सुनेत्रा पवार। प्रश्न क्रमांक 19, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पुणे। प्रश्न क्रमांक 20, उजनी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2 सोलापूर। प्रश्न क्रमांक 21, मा शाहू महाराज सध्या कोणत्या मतदारसंघाचे खासदार आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए माननीय देवेंद्र फडणवीस। प्रश्न क्रमांक 23, सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत। प्रश्न क्रमांक 24, 1 मे महाराष्ट्र दिन गीताचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए श्री वि वा शिरवाडकर। प्रश्न क्रमांक 25, भारताच्या गाण कोकिळा कोणाला म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लता मंगेशकर। प्रश्न क्रमांक 26, सध्या 2026 महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिलिंद साठे। प्रश्न क्रमांक 27, 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी माननीय देवेंद्र फडणवीस। प्रश्न क्रमांक 28, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण कोठे उभारण्यात आला? ऑप्शन ए मोशी पिंपरी चिंचवड, ऑप्शन 2 वडू बुद्रुक, ऑप्शन 3 तुळापूर, ऑप्शन 4 माहुली
सातारा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मोशी पिंपरी चिंचवड. प्रश्न क्रमांक 29 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2026चे महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एलिना बाकिन्ना. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणाला अशोक चक्र 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शुभांशु शुक्ला. प्रश्न क्रमांक 31 विधवा प्रथा बंद करणारे हेडवाड गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 सांगली, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 बीड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 32 फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता प्रोजेक्ट सुरू केला? ऑप्शन 1 प्रोजेक्ट महादेवा, ऑप्शन 2 प्रोजेक्ट शिवशक्ती, ऑप्शन 3 प्रोजेक्ट त्रिशूल, ऑप्शन 4 प्रोजेक्ट महेश्वर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रोजेक्ट महादेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 33 नुकतेच जागतिक मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन 1 रवीना टंडन, ऑप्शन 2 अनंत अंबानी, ऑप्शन 3 आलिया भट्ट, ऑप्शन 4 आकाश अंबानी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अनंत अंबानी. प्रश्न क्रमांक 34 महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 4 न्यूझीलँड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारत. प्रश्न क्रमांक 35 विधान पाऊस पडतो तेव्हा एक्स घराबाहेर पडत नाही, एक्स बाहेर गेला आहे. ऑप्शन 1 सध्या पाऊस पडत नाही, ऑप्शन 2 एक्स बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते, ऑप्शन 1 फक्त 1, ऑप्शन 2 फक्त 2, ऑप्शन 3 1 आणि 2, ऑप्शन 4 यापैकी कोणताही नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फक्त 1, म्हणजेच की सध्या पाऊस पडत नाही. प्रश्न क्रमांक 36 प्रोटेक्स्ट, टेक्टर, रोटेक्स, OTE, ET. तर ऑप्शन 1 ROTE, ऑप्शन 2 CETO, ऑप्शन 3 OTEC, ऑप्शन 4 ETOR. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच की 2 CETO. आपण रिझनिंग आणि मॅथचे संपूर्ण विश्लेषण घेत नाही कारण की आपल्या चॅनलवर मराठी GK करंट अफेअरचे प्रश्न येतात, पण मी तरी देखील तुम्हाला याचे ॲन्सर सांगत आहे कारण की आपल्याला फक्त आजच्या जो काही पेपर झालेला त्याचे ॲन्सर की चेक करायची की आपल्याला किती मार्क पडले त्यासाठी. प्रश्न क्रमांक 37 HGBCML, ऑप्शन 1 RO, ऑप्शन 2 HG, ऑप्शन 3 QR, ऑप्शन 4 GH. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की GH. प्रश्न क्रमांक 38 रेख डॅश त्रिकोण, चौकोन, पंचकोन. ऑप्शन 1 वर्तुळ, ऑप्शन 2 कोण, ऑप्शन 3 काटकोन, ऑप्शन 4 लघुकोन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे 2 कोण. प्रश्न क्रमांक 39 माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण? ऑप्शन 1 आत्या, ऑप्शन 2 बहीण, ऑप्शन 3 ननंद, ऑप्शन 4 वहिनी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच की 4 वहिनी. प्रश्न क्रमांक 40 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 45. प्रश्न क्रमांक 41 पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू झाले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन 1 20 तास, ऑप्शन 2 30 तास, ऑप्शन 3 50 तास, ऑप्शन 4 60 तास. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 20 तास. प्रश्न क्रमांक 42 एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती? ऑप्शन 1 165, ऑप्शन 2 175, ऑप्शन 3 180, ऑप्शन 4 195. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 165. प्रश्न क्रमांक 43 एचा पगार 18,800 रुपये आहे तसेच बीचा पगार 4,000 रुपये आहे तर एचा पगार बीच्या किती टक्के आहे? ऑप्शन 1 450, ऑप्शन 2 470, ऑप्शन 3 480, ऑप्शन 4 490. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच की 2 470. या टिकमार्कवर खुणाखाणीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण की हे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ते चुकीचे सुद्धा असू शकतात. प्रश्न क्रमांक 44 एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला? ऑप्शन 1 35%, ऑप्शन 2 25%, ऑप्शन 3 20%, ऑप्शन 4 यापैकी नाही.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच की 2.25%. प्रश्न क्रमांक 45, एखाद्या डाव लवकरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. 1 कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, 2 खाई त्याला खवखवे, 3 आपलेच दात आणि आपलेच ओठ, 4 गुरुची विद्या गुरुला फळली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, गुरुची विद्या गुरुला फळली. प्रश्न क्रमांक 46, बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. ऑप्शन 1 स्वल्पविराम, ऑप्शन 2 अर्धविराम, ऑप्शन 3 संयोग चिन्ह, ऑप्शन 4 अपसरण चिन्ह. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अपसरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 47, पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 भावे प्रयोग, ऑप्शन 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 3 अकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन 4 सकर्मक कर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 48, चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा. ऑप्शन 1 तृतीया, ऑप्शन 2 पंचमी, ऑप्शन 3 आपादान, ऑप्शन 4 षष्टी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तृतीया. नेएशी. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन 1 निरोगी, ऑप्शन 2 शौर्य, ऑप्शन 3 आरोग्यसंपन्न, ऑप्शन 4 सुदृढ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शौर्य. प्रश्न क्रमांक 50, हा, ही, हे, ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. संबंधी सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे, दर्शक सर्वनामे, 4 आत्मवाचक सर्वनामे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दर्शक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 51, म्युकरमायकोसिस हा आजार कोणत्या कारणाने होतो. ऑप्शन 1 जीवाणू, ऑप्शन 2 विषाणू, ऑप्शन 3 बुरशी, ऑप्शन 4 प्रोटोजोओ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बुरशी. प्रश्न क्रमांक 52, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. ऑप्शन 1 पद्मश्री, ऑप्शन 2 पद्मविभूषण, ऑप्शन 3 पद्मभूषण, ऑप्शन 4 भारतरत्न. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भारतरत्न. प्रश्न क्रमांक 53, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो. ऑप्शन 1 उष्णकटिबंधीय, ऑप्शन 2 समताप मंडल, ऑप्शन 3 नेस्कोसियर, ऑप्शन 4 आयनोस्फियर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 समताप मंडल. प्रश्न क्रमांक 54, ययाती या कादंबरीचे लेखक कोण. ऑप्शन 1 शिवाजी सावंत, ऑप्शन 2 पु ल देशपांडे, ऑप्शन 3 साने गुरुजी, ऑप्शन 4 वि स खांडेकर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वि स खांडेकर. प्रश्न क्रमांक 55, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 सोलापूर, ऑप्शन 3 सांगली, ऑप्शन 4 सातारा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सांगली. तर 55 पर्यंत आपले प्रश्न झालेले आहेत. पुढचे जे प्रश्न आहेत ते GK आहेत. प्रश्न क्रमांक 56, जर एक क्रमांक 5, 9, P, 8, 2, 5, 7, 13ने अगदी विभाज्य आहे तर P बरोबर किती. ऑप्शन 1, ऑप्शन 2 2, ऑप्शन 3 3, ऑप्शन 4 4. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57, जर MQ बरोबर PU, SD बरोबर VH तर TI बरोबर किती. ऑप्शन 1 MU, ऑप्शन 2 MW, ऑप्शन 3 VM WM, ऑप्शन 4 WU. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 WM. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे की हे जे दिसत आहे तुम्हाला हे रफ पेजेस वर्क केलेलं आहे. हा विद्यार्थीचा प्रश्न म्हणजे ही प्रश्नपत्रिका आहे, याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. मी जे उत्तर सांगितले ते बरोबर उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 58, AABA BC ABCD ABCDE ABCDEF हा जो पॅटर्न दिलेला आहे त्याचं बरोबर उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन 1 A, ऑप्शन 2 B, ऑप्शन 3 C, ऑप्शन 4 D. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 A. प्रश्न क्रमांक 59, 74,088 घनमूळ किती. ऑप्शन 1 42, ऑप्शन 2 52, ऑप्शन 3 62, ऑप्शन 4 72. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 42. प्रश्न क्रमांक 60, मराठीत किती वचन आहेत. ऑप्शन 1 ऑप्शन 2 2, ऑप्शन 3 3, ऑप्शन 4 4. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मराठीत एकूण 2 वचन आहेत.
प्रश्न क्रमांक 61, मी रोज काम करत जाईन हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत? ऑप्शन 1 साधा भविष्यकाळ, ऑप्शन 2 पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 3 अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 4 चालू पूर्ण भविष्यकाळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चालू पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 62, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? ऑप्शन 1 अवखळ, ऑप्शन 2 साव, ऑप्शन 3 असूर, ऑप्शन 4 अजान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अवखळ. प्रश्न क्रमांक 63, आधी शिदोरी मग ऑप्शन 1 जेजुरी, ऑप्शन 2 मजुरी, ऑप्शन 3 हजेरी, ऑप्शन 4 कोरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जेजुरी. आधी शिजोरी मग जेजुरी. प्रश्न क्रमांक 64, पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता? ऑप्शन 1 एजंट, ऑप्शन 2 चाकरी, ऑप्शन 3 मेहनत, ऑप्शन 4 दलाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 दलाल. प्रश्न क्रमांक 65, पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय कोणता? ऑप्शन 1 कितीक, ऑप्शन 2 केलेस, ऑप्शन 3 एक, ऑप्शन 4 नदीत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 एक. प्रश्न क्रमांक 66, त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते. या वाक्यात एकूण नाम किती? ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 3, ऑप्शन 3 5, ऑप्शन 4 6. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 4. एकूण 4 नामे आहेत. प्रश्न क्रमांक 67, पुढीलपैकी विशेषण असणारा शब्द निवडा. ऑप्शन 1 साहस, ऑप्शन 2 समास, ऑप्शन 3 स्वकीय, ऑप्शन 4 शत्रुत्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स्वकीय. प्रश्न क्रमांक 68, मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 शक्य, ऑप्शन 2 प्रयोजक, ऑप्शन 3 अद्याहत, ऑप्शन 4 संयुक्त. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अद्याहत. प्रश्न क्रमांक 69, दिलेल्या अक्षरमालिकेवरून जर DO बरोबर 33, COME बरोबर 68 तर RUL बरोबर किती? ऑप्शन 1 22, ऑप्शन 2 23, ऑप्शन 3 24, ऑप्शन 4 25. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 25. प्रश्न क्रमांक 70, दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास NIGST या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांचा गट दिलेला पर्यायांपैकी कोणता येईल? ऑप्शन 1 25, 21, 22, ऑप्शन 2 17, 14, 17, 19, 18, ऑप्शन 3 23, 26, 2, ऑप्शन 4 12, 17, 19, 18. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 23, 26, 2. प्रश्न क्रमांक 71, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. 27 बरोबर 36 तर 49 बरोबर किती? ऑप्शन 1 57, ऑप्शन 2 40, ऑप्शन 3 62, ऑप्शन 4 36. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 62. प्रश्न क्रमांक 72, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. 26 बरोबर 37 तर 65 बरोबर किती? ऑप्शन 1 65, ऑप्शन 2 82, ऑप्शन 3 93, ऑप्शन 4 54. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 82. प्रश्न क्रमांक 73, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. 18 बरोबर 30 तर 27 बरोबर किती? ऑप्शन 1 36, ऑप्शन 2 42, ऑप्शन 3 54, ऑप्शन 4 45. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 45. प्रश्न क्रमांक 74, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. ऑप्शन 1 11, ऑप्शन 2 242, ऑप्शन 3 9, ऑप्शन 4 10. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 11. प्रश्न क्रमांक 75, जर P हा Mचा भाऊ आहे, Q हा Mचा मुलगा आहे, Pची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S या बहिणी आहेत, तर Sचे Qशी नातेसंबंध काय असेल? ऑप्शन 1 आई, ऑप्शन 2 मावशी, ऑप्शन 3 बायको, ऑप्शन 4 बहीण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मावशी. प्रश्न क्रमांक 76, C ही Aची एकुलती एक नणंद आहे, C ही Bची आत्या आहे, D हा Cचा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही Dची कोण? ऑप्शन 1 भाची, ऑप्शन 2 भाऊजाई, ऑप्शन 3 पत्नी, ऑप्शन 4 मेहुणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पत्नी. प्रश्न क्रमांक 77, खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6. प्रश्न क्रमांक 78, चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, म्हणजेच की 138. प्रश्न क्रमांक 69, जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे 48. प्रश्न क्रमांक 80, पुढील अक्षरे क्रमीय
क्रमकियेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 LD, ऑप्शन 2 MO, ऑप्शन 3 MN, ऑप्शन 4 NM. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 MN. प्रश्न क्रमांक 81 पुढील अक्षर क्रमवाक्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 NWF. प्रश्न क्रमांक 82 7/12च्या 6% किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 0.035. प्रश्न क्रमांक 83 देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन 1 नपुसकलिंगी, ऑप्शन 2 स्त्रीलिंगी, ऑप्शन 3 पुल्लिंगी, ऑप्शन 4 स्त्रीलिंगी, पुल्लिंगी व नपुसकलिंगी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नपुसकलिंग. प्रश्न क्रमांक 84 नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. ऑप्शन 1 चतुर्थ कर्म, ऑप्शन 2 पंचमी अपादन, ऑप्शन 3 तृतीया करण, ऑप्शन 4 चतुर्थी अधिकरण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चतुर्थी अधिकरण. प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. ऑप्शन 1 मी, ऑप्शन 2 हा, ऑप्शन 3 कोण, ऑप्शन 4 आपण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हा. प्रश्न क्रमांक 86 खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. ऑप्शन 1 पळवते, ऑप्शन 2 बसतो, ऑप्शन 3 पाहतो, ऑप्शन 4 नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पळवते. प्रश्न क्रमांक 87 गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 परिणामवाचक क्रियाविशेषण, ऑप्शन 2 क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन 3 केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 3 शब्दयोगी अव्यय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 परिणामवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 88 अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? ऑप्शन 1 बाकू, ऑप्शन 2 जेरुसलेम, ऑप्शन 3 तेहरान, ऑप्शन 4 तेल अवीव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बाकू. प्रश्न क्रमांक 89 मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? ऑप्शन 1 फक्त मध्य रेल्वे, ऑप्शन 2 मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे, ऑप्शन 3 फक्त पश्चिम रेल्वे, ऑप्शन 4 उत्तर रेल्वे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे. प्रश्न क्रमांक 90 तापी नदीची उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 बऱ्हाणपूर जिल्हा, ऑप्शन 2 छिंदवाडा जिल्हा, ऑप्शन 3 बैतूल जिल्हा, ऑप्शन 3 खांडवा जिल्हा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बैतूल जिल्हा. प्रश्न क्रमांक 91 कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन 1 मिझोरम, ऑप्शन 2 मणिपूर, ऑप्शन 3 त्रिपुरा, ऑप्शन 4 नागालँड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नागालँड. प्रश्न क्रमांक 92 विधिमंडळाचे सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळवल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते? ऑप्शन 1 मंत्रिपद मिळवता येत नाही, ऑप्शन 2 6 महिनेपर्यंत वैध, ऑप्शन 3 3 महिनेपर्यंत, ऑप्शन 4 12 महिनेपर्यंत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6 महिनेपर्यंत वैध राहता येतं. प्रश्न क्रमांक 93 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 45 18. प्रश्न क्रमांक 94चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 4. प्रश्न क्रमांक 95चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 12. प्रश्न क्रमांक 96 पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 63,550. प्रश्न क्रमांक 97 राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन 1 31 डिसेंबर, ऑप्शन 2 21 मे, ऑप्शन 3 15 ऑगस्ट, ऑप्शन 4 21 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 21 मे. प्रश्न क्रमांक 98 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते? कोणते? ऑप्शन 1 छोटे कुटुंब सुखी कुटुंब, ऑप्शन 2 हम तो हमारे दो, ऑप्शन 3 समाजभूमी जनगणना हीच प्रेरणा, ऑप्शन 4 आपली जनगणना आपले भविष्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आपली जनगणना आपले भविष्य. प्रश्न क्रमांक 99 खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? ऑप्शन 1 मेंढी, ऑप्शन 2 साप, ऑप्शन 3 ससा, ऑप्शन 4 हरिण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 साप. प्रश्न क्रमांक 100 पृथ्वीवर डॅश प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? ऑप्शन 1 वनस्पती, ऑप्शन 2 मानव, ऑप्शन 3 कीटक, ऑप्शन 4 प्राणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कीटक. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF पुणे भरती ग्रुप 5 म्हणजेच की गट 5 याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहे दौंडचे, जो की पेपर आज दिनांक 2 मे 2026 रोजी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा स्कोर किती आलेला आहे ते.